चला सामना सुरू होतो. लेट्स प्ले गेम ऑन. जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये. पहिला बॉल हवेमध्ये उडवलाय, फिल्डर आहे तिथे, टिपलाय झेल आणि पहिल्याच बॉल वरती संपलाय. स्वयंचा खेळ शून्यावरती गोल्डन डक. रिक्षा लवकर बाहेर काढायचं, रिक्षा लवकर बाहेर काढा. बघा आपण बघतो आमचा वासपडा समोर चमचमत्या ट्रॉफीचं पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ते आम्हाला आले ते म्हणजेच श्री दिनेश बंडू सोरकादे युवा समाजसेवक यांच्याकडनं आम्हाला ही ट्रॉफी आली आहे. सेकंड नंबरची ट्रॉफी सुद्धा आम्हाला त्यांच्याकडनंच आली आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच असतील, सन्मान चिन्ह असतील, सर्व ट्रॉफीज आम्हाला त्यांच्याकडे स्पॉन्सर आलेले. त्यांचा आम्ही मंडळाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि इथे मात्र चेंडू चालाय सीमा पार. पहिला मोठा फटका, षटकार. बघतो आपले कल्याण डोंबिवलीचे नामांकित आमदार राजेशजी मोरे साहेबांकडनं नक्कीच सहकार्य आम्हाला लाभलं. त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. हा इथे मात्र झेल उडालाय. षटकाराचं प्रत्युत्तर फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का पिसवली संघाला. फटका इथे चांगला आहे. बॉल चाला सीमारेषेच्या दिशेने. रवीचा बॅट मधनं येतोय. आल्या आल्या चौकार. स्क्वेअर लाईनला क्लिअर करणारा हा रवीने ठोकलाय पहिला चौकार. 10+4 ने पुढे जाईल. 10 वरती माझकल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा आपल्या दापलकावरती बघायला मिळतात. गोलंदाज ट्रॅक वरती आपण गोलंदाज सिद्धूला बघतोय. 2 विकेटाने घेतलेत. एक षटकार, एक चौकार त्याच्या ओव्हर मध्ये बघायला मिळालाय. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. जजमेंट प्रॉपर टिपलाय झेल. अजून एक धक्का संघ पिसवलीला. चौकाराचं प्रत्युत्तर मात्र रवीला दिलंय गोलंदाज सिद्धूने. एकदा वाले एका धावाला नापलक पुढे सरकत असताना आपण बघतो फलकावरती 11 धावा अनुरागच्या बॅटमधनं आले. षटक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती 11 बघतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन गोलंदाज आला. पहिल्या बॉलवरती एक धाव येते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती बघतोय आपण एकूण 12 धावा. दक्ष, ज्या दक्षने मात्र मागच्या मास मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 2 विकेट घेतले होते. 11 धावा केल्या होत्या. एका हाती किल्ला लढत सामन्याचा सामनावीर ठरला होता तोच दक्ष पुन्हा एकदा. फटका इथे चांगला आहे. फिल्डर चेंडूवरती येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना 2 ने
धावफलक जाईल पुढे. आपण बघतो धावफलकावरती एकूण 14. डॉट बॉल येतोय, गोलंदाजी चांगली होतीये. दक्ष मात्र स्वतःला सिद्ध करतोय, कारण की दक्षला माहिती आहे मॅच खूप महत्वपूर्ण आहे. त्या दक्षने मात्र पहिल्या मॅच पासून खूप चांगला खेळ केलाय. तो आता सुद्धा मात्र तेवढी चांगली गोलंदाजी करताना दिसतो मैदानावरती. इथे मात्र खराब बॉल, बॉल मागे चाललाय. जजमेंट चालू आहे, फिल्डर येत आहेत, चेंडू अडवतायत. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा, आणि तोपर्यंत त्या धावून धावा पूर्ण केल्यात. एकूण पंच धावून किती धावा पूर्ण केल्यात? 3 3 2. बरं 3 धावा असतील, 2 धावून केले आणि एक 9ची धाव असेल, म्हणजे फ्री हिटचा बॉल असेल. 17 धावा धावफलकावरती. लो फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगला, फटका चांगला एका टप्प्यावरती. बॉल सीमा पार, चौकार. चार बॉल झालेत. 21 धावा धावफलकावरती. फटका इथे सरळ दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय चेंडूवरती. 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतोय कोण आपण 23 धावा. 2 षटकांचे माझे 23 धावा. आता मात्र धावफलकावरती लागत असताना बराच वेळानंतर मात्र 2 षटकांमध्ये 23 धावा. एक हाय स्कोर बघायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरचा इथे बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. पैकी येते नॉन स्ट्राईक एंडला. फलंदाज होतोय बाद. मिळेल फक्त एकच धाव आणि धावफलक 1 पुढे जाईल. 24 वरती असेल लक्ष. 25चा चला स्पीडअप करा प्लीज. चला बिल्डिंग लावून घ्यायचे. पिसवली संघ स्पीडअप करा प्लीज मित्रांनो. बॉलर कोण? बॉलर चला सामना सुरू करायचा. 12 बॉल 25 ची गरज. 12.50च्या सरासरीने पाठलाग करायचा. पडले संघाला. पहिला बॉल. हो हो हो, फटका चांगला आहे. फिल्डर आहे. जजमेंट करतायत. अपुरा झाला तिथे मात्र. जजमेंट खूप चांगलं होतं. प्रयत्न खूप चांगले होते, पण अपयश आलं त्यांना. अखेरच्या मुवमेंटला बॉल सीमा पार. षटकार येतोय दक्षच्या बॅटमधनं. अगोदरच म्हटलं तर दक्ष पहिल्या मॅच पासून खूप चांगला खेळत आलाय. संघाला सावरत आलाय. संघाचा डाव सावरत आलाय. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिलाय तोच दक्ष. पुन्हा एकदा इथे मात्र मागे खेळायचं होतं. सफल होऊन डॉट बॉल येतो. एस्ट्यांच्या वर्ण बॉल निघून चाललाय.
बॉल 6. हा सेंडू इथे मात्र बॅटचा वरचा भागाला लागला, मागे चाललाय यष्टीरक्षकाजवळ. एक धाव झाली कंप्लीट. एकने धापलक झाल पुढे धापलकावरती बघतो आपण 7 धावा. 9 बॉल 18ची अजूनही गरज आहे, 25 करायचं आहे. एखादा अजून मोठा फटका मॅच मध्ये थोडंफार शिरकाव करून देईल पडले संघाला, जो पडले संघ आतापर्यंत खूप चांगला खेळत आलाय. तीन बॉल 7 धावा धावफलकावरती. हा सेंडू इथे मात्र पायावरती आदळतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव घेताना रनआउटच्या स्वरूपात होतोय. फलंदाज बाद 8 वरती. पहिला धक्का लेग बाय सी धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. नवीन फलंदाज चेतन मैदानावरती इंटर झाला. धावा धाफलकावरती 8. 4 बॉल झालेत, 8 धावा धाफलकावरती झालेत. एखादा मोठा फटका इथे खेचावा लागेल, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आता इथनं चेतनला सुद्धा. अजून एक धक्का पडले संघाला 8 वरती दुसरा. नवीन फलंदाज सोहम इंटर झाला. 9 सेकंदला शेवटचा बॉल. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली ती मात्र आता दक्षकडे येणारे बॉल असतील शिल्लक 6. आणि धावा धावफलकावरती आता आपण बघतो अद्याप लागले त्या म्हणजेच 9. म्हणजे अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 16ची गरज. दक्ष आता मोठे फटके मारावे लागतील. सामना जर जिंकायचा आहे तर चौकार षटकार ठोकावे लागतील. पहिल्या बॉलवर जर षटकार आला तर सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून जाईल. दबाव गोलंदाजावरती निर्माण करावा लागेल. दशकडे ती क्षमता आहे जी त्याने मागच्या मॅच मध्ये केली होती. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगला तो खेळला होता आणि आता सुद्धा तो मात्र खूप चांगला खेळतोय. पहिल्या बॉलवर षटकार जरूर आला होता, त्याच्यानंतर थोडंसं त्याला थांबावं लागलं. 9 सेकंडला राहिला 2-3 बॉल. पुन्हा एकदा इथे बॅटची कडा. बॉल मागे चालला एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फलंदाज बाद होतो दुसरी धाव घेताना, पण पंचांच्या निर्णयाची वाट नक्कीच बघितली जाईल. सोम परतला बाहेर. बॅट्समन मैदानावरती एंटर झाला. आयुष 9 सेकंडला दक्ष जबाबदारी घेऊन गेलतोय. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये जरूर आहे पण जवळपास फिल्डरही नाहीये. एक झाले कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2ही कंप्लीट. स्ट्राईक पुन्हा रोटेट झाले दक्षकडे. धाव फलक 2 ने पुढे जाईल. धाव फलकावरती बघतो आपण धावा एकूण 12. एक शॉट. दुष्काळात 13वा महिना. 11 रन. 1 रन आता इथनं कमी होईल. अजूनही 14 धाव्यांची गरज आहे. 25 करायचे आहेत. 11 झालेत. 4 बॉल 14ची गरज. एखाद 2 मोठे फटके रवीच्या अगेन्स्ट खेचावे लागतील. फटका चांगला आहे. डीपला काऊ कॉर्नर क्लिअर करेल. बॉल सीमा पार. षटकार.
मॅच बॉल मिळालेला आहे. चला लवकर लवकर स्पीडअप करायचं आहे. दक्षसाठी जर टाळ्या झाल्या पाहिजेत. शेवटपर्यंत नजरा टिकवून बसलाय सामन्यावरती, बॉलवरती. त्याला माहिती आहे मॅच किती महत्वाची आहे. गतवर्षीचा उपविजेता संघ पडले संघ मैदानावरती आता धावांसाठी झुंजारतोय. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये 3 बॉल 8 ची गरज. इथे मात्र काय घडतंय, खूप चांगला चेंडू होता. बॉडी लेंथ वर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. दक्ष मात्र रिपीट करतोय की फटका नक्की कोणता खेळायचा होता त्याला. डॉट बॉल येतोय. आता बॉल शिल्लक असतील 2. धावांची गरज आहे 8. कंपल्सरी 8 धावा करावा लागतील. एखादा षटकार जर इथनं आला तर चित्र काहीतरी वेगळं बघायला मिळेल. दक्षच्या समोर रवी, थोडासा दबाव रवीवरती सुद्धा जर असेल. फटका इथे फसला हवेमध्ये. स्वतः रवी चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतो. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. माहितीये तिसरी धाव जरी कंप्लीट झाली तर स्ट्राईक मात्र रोटेट होईल. स्ट्राईक हवी आहे. दक्षला 1 बॉल 6 ची गरज. एकटा गोल्डन षटकार बघायला मिळेल का दक्षच्या बॅट मधनं? 2 आलेत. तिसरा बघायला मिळेल का? 1 बॉल 7 ची गरज. सेमी फायनल ची लढत मैदानावरती सुरू आहे. जिंकणारा संघ थेट पोहोचेल ओम साई क्रिकेट संघ आयोजित धावडी अंडर 90च्या या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. जर षटकार मारला तर इंद्रजीत स्पर्धेचे आयोजक यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॉल मागे चाललाय. तिथे सामना संपलाय. सामना जिंकलाय पिसवली संघाने आणि पिसवली संघ पोहोचलाय थेट या स्पर्धेचा मेगा फायनल मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन पिसवली संघ. हार्ड लक पडले संघ. बॉल जमा करा. बॉल बॉल धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा आणि या मॅचचा सुद्धा